एमपीएससी ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे. महिलांसाठी सर्वात बेस्ट पोस्ट कोणती? कारण की याच्यात बरेच पद आहेत आणि भविष्यात बरेच पद जे आहेत तर ते ऍड होणार आहेत. आता महिलांसाठी बेस्ट पोस्ट कोणती, याच्यासाठी मी 4 महत्वाचे क्रायटेरिया घेतलेले. सर्वात पहिला जो क्रायटेरिया आहे की जिथं कमी स्पर्धा असते, म्हणजे जिथं कट ऑफ कमी लागून सिलेक्शनचे चान्सेस वाढू शकतात, अशा ठिकाणची मी पहिला प्रेफरन्स देतो. त्याच्यानंतर दुसरा आहे की पगार चांगला पाहिजे, असं नाही की पगार खूपच कमी पाहिजे मग जॉब करायचा नाही करायचा हाच प्रश्न निर्माण होतो. त्याच्यानंतर घराजवळ बदली, कारण की महिलांना थोडी कौटुंबिक जबाबदारी असतात, फॅमिली असते, तर ती पण पार झाली पाहिजे. असं नाही पाहिजे की एकदम 200-300 किलोमीटर दूर आहे घरापासून, मग ते घरच्यांचं त्यांचं अंतर पडून जातं, जवळपास पाहिजे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे की शनिवार रविवार सुट्टी किंवा सुट्टीचे थोडे जास्त दिवस पाहिजेत, चांगली सुट्टी जी आहे तर ती भेटली पाहिजे. तर असे कोणत्या या 4 गोष्टी फॅक्टर कन्सिडर करून मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. युट्यूबवर हा अशा पद्धतीचा पहिलाच व्हिडिओ असणार आहे. याच्यानंतर बरेच व्हिडिओ होतील कॉपी, परंतु तुम्हाला ही जी माहिती भेटणार आहे ना, ती एआय ना कोणी सांगू शकणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आणि तुमची एक छानशी प्रतिक्रिया जी आहे तर ती मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. बघा, एमपीएससी गटक मधून आतापर्यंत ज्या काही जाहिराती आलेल्या आहेत 2026 ला जी काही पद आलेले आहेत, त्याच्यामध्ये हे 10 पद आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या कालावधीत आणखी वेगवेगळी पद ऍड होणार आहेत, हे लक्षात घ्या. पहिलं जे याच्यात पद आहे ते म्हणजे मित्रांनो उद्योग निरीक्षक, इंडस्ट्री इन्स्पेक्टर हे पद आहे. त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक, हा एक विमा याच्यात काम करतो. त्याच्यानंतर असतं टॅक्स असिस्टंट. टॅक्स असिस्टंट मित्रांनो हे पूर्णपणे मुंबई इथलं पद आहे. कुठलं पद आहे? मुंबईला काम करावं लागतं. त्याच्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजे एएमव्हीआय आरटीओचं पद आहे. महिलांसाठी तर ही खूप चांगली संधी आहे, कारण की तांत्रिक अर्थ इथं खूप कमी अर्ज असतात. लिपिक टंकलेखन, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी पद, ग्रामीण भागातलं सगळ्यात क्रेजफुल पद. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, टेक्निकल लेवलचं पद आहे. महिलांसाठी इथं तर जबरदस्त संधी असणार आहे. वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक, तरी जवळपास 9 ते 10 पदं तुम्हाला इथं आतापर्यंत पाहायला मिळतात. येणाऱ्या कालावधीत आणखी काही पदं जी आहेत तर ती वाढणार आहेत. तलाठी भरतीची जाहिरात आलेली आहे. तलाठी भरतीची पूर्ण तयारी तुम्ही फक्त 2999 मध्ये करू शकतात. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट टीम ज्याने 2023 मध्ये पण सगळ्यात जास्त तलाठी घडवलेले आहेत. आता या नवीन एमपीएससीच्या पॅटर्ननुसार महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट टीम म्हणजे प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी हे इग्नाइटचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. सोबतच 2 महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे काय की 5 राज्यस्तरीय ऑफलाईन टेस्ट जे तुम्हाला महाराष्ट्रात इतर कोणीच देऊ शकत नाही मित्रांनो, कारण की ते करण्यासाठी खूप मोठी यंत्रणा उभी करावी लागते. आणि दुसरं म्हणजे नोट्स प्रिंट करू शकतात, अशा नोट्स ज्या मी तुम्हाला पुढे दाखवतो. बाकी तर प्रत्येकाकडे तुम्हाला पाहायला मिळतं. सोबत स्टेट बोर्डची बॅच आणि पीवायक्यू बॅच या असणार आहे. 1000 टेस्ट ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. सर्व काही सिलेबस कव्हर होणार आहे. तलाठीसाठी हेच मटेरियल पुरेसे असणार आहे पास करण्यासाठी. म्हणून आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅचला एनरोल करू शकतात. बघा, एकूण जर आता पद पाहिली एमपीएससी ग्रुप सी मध्ये तर ती आहेत 5707 पद आहेत. आता वाढ याच्यात वाढ 100% होणार आहे. याच्यात वाढ होणारच आहे. ही वाढ जी आहे तर ती होणार आहे 5707 पदांसाठीची. आता कोणत्या पदांसाठी नेमकी काय पात्रता लागते हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ज्या पदांसाठी फक्त कोणताही ग्रॅज्युएशन लागतं म्हणजे पदवी लागते, फक्त पदवी, तर अशी खूप कमीच पद आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पद याचीच आहेत. तलाठीची पद आहेत जवळपास 1539 पद आहेत. कोणती? 1539 पद आहेत. वरिष्ठ अभिलेखापाल, आता या पदाला मे बी माझ्या अंदाजे वाणिज्य वगैरेची डिग्री लागू शकते किंवा कोणत्याही शाखेची पदवी लागली तरी पण त्याला टायपिंग जे आहे तर ते लागणार आहे. सहाय्यक अधीक्षक याला फक्त पदवी पाहिजे. काय पाहिजे? पदवी पाहिजे. याला पण पदवी जी आहे तर ते लागून जाईल. टेक्निकल असिस्टंट याला पण काय पाहिजे? फक्त पदवी जी आहे तर ते लागणार आहे. म्हणजे कुठल्याही शाखेचा पदवीधर याच्यासाठी पात्र ठरतो. खऱ्या अर्थाने टायपिंग ची अट लागते ती म्हणजे टॅक्स असिस्टंट, टंकलेखनला आणि वरिष्ठ लिपिक या पदाला लागू शकते. त्याच्यामध्ये मराठी 30 आणि इंग्लिश 40 ही पण थोडी तांत्रिक अर्थ झाली बरं का. पण ही बऱ्याच मुलींकडे असते, मुली करतात. आता 2 ज्या मी तुम्हाला सांगणार आहे, 2-3, तर त्या अतिशय म्हणजे खूप कमी तांत्रिक अर्थ असणार आहेत. बघा, उद्योग निरीक्षकला इंजिनिअरिंग पाहिजे किंवा बीएससी पाहिजे ऍटलिस्ट. तर बीएससी मुलींची असते. मुली शक्यतो सध्या खूप वर्षापासून बीएससी करत आहेत. मुलींची बीएससी असते म्हणून इथं काही एवढी काही स्पर्धा जी आहे तर ते असणारच आहे. मेन स्पर्धा या 2 पदांना नसणारच आहे मित्रांनो. खूप कमी स्पर्धा असणार आहे. ती म्हणजे काय? आरटीओ एएमव्हीआय हे पद, कारण की तिथं मेकॅनिकल ऑटोमोबाईलची डिग्री डिप्लोमा पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक मत्स्य विज्ञान व्यवसायाची मत्स्य विज्ञानाची पदवी पाहिजे. BFSC पाहिजे आहे. तांत्रिक अर्थ आहेत. मुलींसाठी ही खूप महत्वाची पोस्ट आहे, कारण की याच्यात सिलेक्शनचे चान्सेस सर्वात जास्त आहे. पहिले तर ही पदवीच खूप कमी लोकांकडे, त्याच्यामध्ये महिलांकडे तर फार प्रमाण कमी, म्हणून महिलांना हे जे शेवटचं पद आहे त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली संधी असणार आहे.
आता कोणत्या पदाला स्पर्धा कमी असणार आहे? पहिला जो मी क्रायटेरिया ठेवला होता तर तो स्पर्धा कुठे कमी असणार आहे बघा. मी 2023 तुम्हाला क्लर्कचं सांगतो, ज्यावेळी क्लर्कला जवळपास 7,000 प्लस जागांसाठी भरती होती, यावेळी पण क्लर्कच्या जवळपास 3,000 पेक्षा जास्त जागा आहेत, तर त्या वाढणार आहेत आणखी. तर मागच्या वेळी जो कट ऑफ गेला होता मुलींचा तर तो 18च गेला होता, ज्यावेळी 7,000 जागा गेल्या होत्या. तर यावेळी देखील हा कट ऑफ जवळपास आपण 30 वगैरे जे आहे तर ते पकडू शकतो. जास्त काही मुलींचा कट ऑफ या क्लर्कसाठी जे आहे लागणार नाही, कारण की याला टायपिंग प्रमाणपत्र पण लागतं. याच्यामध्ये आरटीओला पण जर पाहिलं तर 2017 मध्ये मुलींचा फक्त एकाच मार्काचा कट ऑफ होता, 100 पैकी किती, एकाच मार्काचा कट ऑफ होता. आणि 2020 मध्ये 100 पैकी 23.75, म्हणजे तुम्ही 24 पकडा तर 24च एवढा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये जे काही फिशरी ऑफिसरचं पद आहे मित्रांनो, असिस्टंट फिशरी डेव्हलपमेंट ऑफिसर, त्या पदाला मी म्हणतो या सगळ्यांमध्ये कमी जो कट ऑफ लागेल तो त्या पदाचा लागेल, या पदाचा लागेल, या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक, कारण की ही पदवी कमी आहे. सोबत त्याच्यात काय सांगितलं की सेकंड क्लासमध्ये पास असणं इथं गरजेचे आहे. ओके, तर या सगळ्या गोष्टी तिथं असणार आहे. आता कोणत्या पदाला पगार जास्त, पगार महत्वाचा असतो, कारण की त्याच्यामुळेच तो आपण एवढा अभ्यास करतो वगैरे, ते काय करतो आपण. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळ्यात जास्त पगार ज्या पदाला आहे ते म्हणजे आरटीओ एमव्हीआयचं पद. बघा आरटीओचं पद, आरटीओ इन्स्पेक्टरचं, पहिलेच तर याला मुलींचा कट ऑफ कमी असतो, कारण की मेकॅनिकल ऑटोला मुली कमी असतात. या 14ची वेतन श्रेणी आहे 38,600 ते 1,22,800. मी जर तुम्हाला याची हे जर सांगितले इन हँड सॅलरी, जवळपास ती मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये 70,000 जाते, बाकीच्या शहरांमध्ये 65,000, आणि एकदम जेड सिटी असेल तर तिथं 60,000, म्हणजे 60 ते 70,000च्या दरम्यान तुमची इन हँड सॅलरी असते डायरेक्ट, म्हणजे बाकी कपात वगैरे सर्व धरून. बाकी 2 नंबरला जर पाहिलं तर हे पद आपल्याला पाहायला मिळतं इंडस्ट्री इन्स्पेक्टरचं. इंडस्ट्री इन्स्पेक्टरची S13 वेतन श्रेणी 35,400 1,12,400. सोबत हा जो असिस्टंट सुपरिटेंडंट आहे ना, तर याच्या पण S13 चीच वेतन श्रेणी त्याची 35,400 ते 1,12,800 एवढी पद आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला जे आहेत तर ते तांत्रिक सहाय्यक S10. सोबत भविष्यात याची पुरवठा निरीक्षक हे पद पण ऍड होणार आहे, त्याची पण S10च वेतन श्रेणी आपल्याला इथं पाहायला मिळते. सोबत टॅक्स असिस्टंटची S8 आहे, S8 आहे. बाकीची जी सगळ्यात कमी लिपिकचे, सगळ्यात कमी पगार जो आहे लिपिकला मिळतो, S6 पगार जे आहे तर मिळतो. ज्या पदांना S8 आहे त्यांची जवळपास 46,000 रुपये इन हँड सॅलरी मिळते. ज्याला S13 आहे जवळपास त्याची 63,000 रुपयांपर्यंत मिळू शकते, आणि S6 ज्याची क्लर्क आहे त्याची 35,000 रुपये इन हँड सॅलरी तुम्हाला जी आहे तर ती मिळू शकते. तर अशा पद्धतीने सॅलरीमध्ये सगळ्यात कमी सॅलरी या लिपिक या पदाला मिळते, सगळ्यात जास्त सॅलरी आरटीओ या पदाला मिळते, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. आता हे जी आपली तलाठीची बॅच असणार आहे त्या बॅचची फीज आपण कमी ठेवलेली आहे. सोबतच त्याच्यामध्ये जर ऑफलाईन टेस्ट सोडल्या त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे काय, त्याच्यात ज्या नोट्स आहेत तुम्ही पाहू शकतात, या पूर्णपणे एकदम छान पद्धतीने नोट्स आहेत. या नोट्सचे PDF सॉफ्ट कॉपी तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे. डायरेक्ट झेरॉक्स दुकानावर जायचं, तिथून तुम्ही प्रिंट करू शकतात. बघा या पद्धतीने त्याच्यामध्ये चालू घडामोडी पण मिळणार आहे तुम्हाला 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंतची ही एक PDF ऑलरेडी तयार आहे. ही येत्या काही दिवसात तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये पाहायला मिळणार आहे. बघा याच्यामध्ये सगळ्या काही घडामोडी वगैरे तुम्ही पाहू शकतात, चालू घडामोडीच्या पण सगळ्या काही गोष्टी असणार आहेत. बघा या पॉलिटीच्या नोट्स तुम्हाला पाहायला मिळतात, या आहेत भूगोलाच्या नोट्स, कारण की याच्यावर जास्त प्रश्न येतात. बघा हा आहे महाराष्ट्राचा इतिहास, तर या नोट्स पाहायला मिळतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते असणार आहे. तिसऱ्या महत्वाचा क्रायटेरिया तो म्हणजे काय की घराजवळ बदली, कारण की बदलीचं पण चान्स पाहिजे, नाही तर असं नाही पाहिजे की त्याची बदली एकाच ठिकाणी एकाच नाही झाली पाहिजे. तर बदली संदर्भाचं सगळ्यात पहिले जे आहे तर ते आरटीओ एमव्हीआय. लक्षात घ्या आरटीओ एमव्हीआयचं हे जे पद आहे ना तर ते स्टेट कॅडर आहे, पूर्णपणे स्टेटमध्ये कुठेही बदली होऊ शकते, कारण की यांची राज्यामध्ये 24 प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि 34 उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आपल्याला पाहायला मिळतात, आणि इथं कुठेही तुमची बदली होऊ शकते. या जे कार्यालय आहेत, इवन दो मी तुम्हाला सिंपल भाषेत सांगितलं, जिथं जिथं आरटीओचा कोड येतो, फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये कोड आहे, मालेगावमध्ये कोड आहे, श्रीरामपूरमध्ये कोड आहे, नगरचा एक तो आरटीओचा कोड आहे. जिथं जिथं आरटीओचे कोड आहेत तिथं तिथं तुमची बदली जी आहे तर ती होऊ शकते. इथे लक्षात घ्या आरटीओला ती बदली जी आहे तर ती होते. महिलांसाठी बदलीचं धोरण थोडं चांगलं आहे की आरटीओला पहिली बदली जी आहे तर ते तुमच्या हिशोबाने ते देतात, जर जागा खाली असेल तर. बघा आरटीओ एमव्हीआय हे जे पद आहे ना हे राज्यस्तरीय पद आहे. सोबत उद्योग निरीक्षक हे पण राज्यस्तरीय पद आहे, आणि टेक्निकल असिस्टंट हे पण राज्यस्तरीय पद आहे, म्हणजे राज्यात तुमची कुठेही बदली होऊ शकते. फॉर एक्झाम्पल सुरुवातीला तुम्हाला पुणे मिळालं, नंतर तुम्हाला डायरेक्ट नागपूरला पण ते टाकू शकतात काही वर्षांनी, कारण की तुम्ही स्टेट कॅडरला काम करताय. स्टेट कॅडरला कुठेही तुमची ठराविक कालावधीनंतर 3 वर्षानंतर 5 वर्षानंतर बदली होऊ शकते, हे लक्षात ठेवायचंय.
काही जिल्हास्तरीय कॅडर असतात, म्हणजे त्याच जिल्ह्यात तुमची बदली होईल, हो झाली तर झाली. बघा नाशिक जिल्हा तुम्हाला भेटला, याच्यामध्ये महत्वाचं पद ते म्हणजे तलाठी. तलाठी या पदाला लक्षात घ्या की त्याच जिल्ह्यात बदली होते. जर तुम्हाला नाशिक जिल्हा भेटलं तर नाशिक जिल्ह्याच्या कुठल्याही तालुक्यातील कुठल्याही गावात तुमची बदली होते. त्याच्यानंतर काही वर्षांनी तालुका बदल होतो, जिल्हा बदल करता येत नाही. जिल्हा बदल करण्याची प्रक्रिया अतिशय कठीण आहे. याच्यासाठी 6 वर्ष पहिले सर्व्हिस कंटिन्यू करावी लागते. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा जो आहे तर तो बदलू शकतात. त्याला प्रोसेस थोडी मोठी आहे. आता सगळ्यात भारी जी विभाग आणि कार्यालय निहाय पद आहे ती म्हणजे क्लर्कची पद. क्लर्कची पद जरी त्याला पगार कमी असेल पण त्याचा कट ऑफ कमी लागतो, थोडी टायपिंग चेट आहे, परंतु याच्यामध्ये सगळ्यात जास्त बेनिफिट जो होतो तो म्हणजे बदलीचा. फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला जाहिरात दाखवली, आता ही जी ग्रुप सी ची जाहिरात आहे, याच्यामध्ये बघा तुम्हाला जेव्हा तुमचं मुख्य परीक्षा होते त्याच्यानंतर तुम्हाला नियुक्ती प्राधिकरण निवड करा. नियुक्ती प्राधिकरण म्हणजे काय, कुठे पोस्टिंग पाहिजे. फॉर एक्झाम्पल हा सामान्य प्रशासन विभाग आहे, याचा मंत्रालयीन प्रशासकीय विभाग 243 पद आहेत. म्हणजे हे मुंबईचं पद आहे, मुंबईला म्हणजे हे मुंबईचं पद आहे. हे जर तुम्ही नंबर 1 ला ठेवलं आणि तुम्हाला गुण जास्त असेल तर तुम्हाला मुंबईला पोस्टिंग मिळून जाईल, लगेच मिळून जाईल. बघा हे मुंबई मुंबई मुंबई, थोडं मी आणखी खाली घेतो वाटल्यास, मुंबईच्या बाहेरची पद तुम्हाला दाखवतो. बघा हा गृह विभाग आहे, हे मुंबई क्षेत्रातील पद. थोडं आणखी बघा, आता हे जिल्हाधिकारी कार्यालय. आता तुम्हाला तिथं नियुक्ती प्राधिकरण सिलेक्ट करावं लागेल. मग तुम्ही पहिले घेऊ शकतात की मला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय प्रथम पाहिजे आहे. बघा मुंबई शहरचं जिल्हाधिकारी कार्यालय फॉर एक्झाम्पल हे सगळ्यात छोटी ठेवलं, कारण की मला मुंबई नकोय, मला मुंबईला जायचंच नाही. बघा इथं वेगवेगळे दिले नाशिक. मग याला काय करता येईल तुम्हाला, बघा इथं 26 पद आहेत, मग तुमच्या कॅटेगरीनुसार पद पाहून घ्यायची. इथं 1 नंबर तुम्ही देऊ शकतात, पण ही प्रक्रिया शेवटी आहे. म्हणजे महिलांना, म्हणजे घराजवळ जे नाशिकमध्ये राहत असतील महिला त्यांनी तिथं जायचं. भले पगार कमी मिळतो पण एकदम घराजवळच 10-12 किलोमीटरवरच ऑफिस आहे, मग ते परवडून जातं, म्हणजे तिथं राहायचं पण होऊन जातं. त्याच्यानंतर धुळे आहे, नंदुरबार आहे. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकतात. आणि एकदा हे भेटलं ना तिथं शक्यतो ड्युटी राहते, काही ड्युटी बदलत नाही, कारण की जिल्हाधिकारी कार्यालय मोठं असतं. नाशिकमध्ये भरपूर ऑफिस असतात, तिथं तुमची बदली होत राहते. म्हणजे बदलीच्या बाबतीत पाहायचं झालं ना तर क्लर्क ही सगळ्यात बेस्ट पोस्ट ठरते. क्लर्क क्लर्क बदली एकदम मनसोक्त जे आहे तर ती बदली होऊन जाते, बदलीलाही टेन्शन येत नाही. सुट्टी सगळ्याच पदांना, इथं मी जेवढेही दाखवले सगळ्यांना सारख्या सुट्टीचे नियम आहे, काही बदल नाही. हे लक्षात घ्या, काही बदल नाही, सगळ्यांना सुट्टी. शनिवार रविवार प्रत्येकाला सुट्टी, काही एक्स्ट्रा वर्क यांना करावं लागत नाही. हे गटकची पद आहेत. हा जे आरटीओ एमबीआयचं पद आहे ना त्याला मात्र तुमची ड्युटी, तुम्ही परिवहन सेवेमध्ये असल्यामुळे तुम्हाला कधी ते बोलवू शकतात, ते काय असं सांगितलं नाही. तलाठी हे पद आहे, नैसर्गिक आपत्ती वगैरे आली तर तुम्हाला बोलवलं जातं. क्लर्क या पदाचं सगळ्यात छान असतं, त्याला काही बोलवलं जात नाही. बाकी काय होतो त्याची शनिवारची सुट्टी आणि बाकीच्या सुट्टी एन्जॉय करतो, कारण की भरपूर क्लर्क असतात एखाद्या ऑफिसमध्ये, म्हणजे एखादा नसला तर काही त्याचं बिघडत नाही. शनिवार रविवार सुट्टी असते, जवळपास वर्षभरात 104 शनिवार रविवार येतात डायरेक्ट. सार्वजनिक सण उत्सव जे असतात, हॉलिडे नॅशनल जे स्टेट हॉलिडे 24 आहेत. अर्जित रजा त्याला अर्न लिव्ह म्हणतात, त्या 30 आहेत. मेडिकल रजा 10 दिवस असतात आणि किरकोळ रजा या 8 दिवस असतात. 176 दिवस वर्षभरात, 176 दिवस तुम्ही सुट्ट्या घेऊ शकतात. किती? 176 दिवस. आणखी थोड्या जर रजा ऍड करून टाकले ना तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे 6 महिने काम आणि 6 महिने सुट्टी असं जो आहे तर तो कार्यक्रम होऊ शकतो. या सगळ्यांना हा जो नियम आहे तर तो लागू होतो, हे लक्षात घ्या. आता महिलांसाठी बेस्ट पोस्ट कोणती? आता जर एखादी महिला म्हणत असेल की सर मला घराजवळ बदली पाहिजे, घराजवळ पोस्टिंग पाहिजे, तर त्या महिलांनी जे आहे तर ते कोणतं पद चूज केलं पाहिजे, तर त्यांनी लिपिक टंकलेखन हे चूज केलं पाहिजे. जरी त्याला S6 आहे, वेतन कमी आहे, टायपिंग आहे, तर त्याला केलं पाहिजे. आता तर त्याची स्किल टेस्ट पण नाही होत. ज्यांना जास्त पगार पाहिजे, एकदम जास्त पगार ज्यांना पाहिजे ना त्यांनी आरटीओ एमबीआय घ्या, जर ते बसत असतील तर, कारण की त्याला मेकॅनिकल ऑटोमोबाईल आहे. आणि ज्या महिला आरटीओ एमबीआय साठी पात्र आहेत, मी म्हणेन की तुम्ही आरटीओ एमबीआयच घ्या, ते खूप चांगलं पद आहे तुमच्यासाठी. बाकी तांत्रिक अर्थेमध्ये मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी ते घ्यावं. बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने डिसाईड करू शकतात. मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे की कोणाला पगार किती असतो, बदली कुठे होते, काय होते, या सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. आता गट क मध्ये तलाठी पण पद आहे. तलाठीला तर डायरेक्टली तुमच्या गावाच्या आजूबाजूला पण बदली होऊ शकते, म्हणून तलाठीला तर घर जवळ नाही तर घराच्या बाजूलाच बदलीचं पण चान्स, योगायोग जो आहे तर तो येऊ शकतो. तलाठीला तर आणखी छान असतं की जिल्ह्यात बदली होते, परंतु तलाठीला गावागावात जावं लागतं, बांधावर जावं लागतं. म्हणून ज्या महिलांना वाटतं की मी हे काम करू शकते तर ते त्या पद्धतीने प्रेफरन्स वगैरे देऊ शकतात. आता हे बेस्ट पोस्ट माहिती असणं गरजेचं असतं. काय असतं, बऱ्याच महिलांना फॉर्म भरतानाच भीती वाटते, मी का फॉर्म भरू, माझं तर लहान बाळ आहे, मी किती दूर जायचं, काही नाही. तर त्यांच्यासाठी ही माहिती असते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमची चांगली प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अपेक्षित आहे.
ज्यांना वाटतं मला डेडिकेटेड स्टडी करायचंय, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट अकॅडमी सोबत मला तयारी करायची आहे, जी मला नोट्स देणार आहे, जी मला टेस्ट देणार आहे, जी मला प्रॉपर टीम देणार आहे, तर तुम्ही नक्कीच इग्नाइट अकॅडमीची निवड जी आहे तर ते करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.